लेडीजच्या बाबतीत जर विचार केला, ज्या स्त्रीला वाटत असेल माझा बाप आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे, त्यांनी एकदा माझ्या संत मीराबाई महाराजांच्या जीवनाचा विचार करावा. राजकन्या आहे, राजसून आहे, मेवाडच्या सून होत्या मीराबाई महाराज. तर बघा, मीराबाईंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मीराबाईच्या सासऱ्याचं नाव होतं राणा सांगा. विषय आला होता आपला की लोकांचा गैरसमज असतो ना, काही घरी भेटत नसेल म्हणून महाराज झाले. पण मीराबाईंच्या बाबतीत जर विचार केला, मीराबाई कोण होत्या? महलों में पली बनके जोगन चली, मीरा रानी दीवानी गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई महाराज भजनाला सुरुवात झाली, पायात घुंगर बांधून नाचायला सुरुवात झाली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने हरण के हो गई दासी रे, मैं तो अपने हरण के हो गई दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची 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 रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आणि अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत वाची रे. ही अवस्था झाली. पायामध्ये घुंगर बांधून नाचायला लागल्या. आणि पायामध्ये घुंगर बांधून नाचत असताना त्या ठिकाणी राणा संघाच्या लक्षात आलं, आपल्या कुळाला कलंक लावायला निघालेली आहे, राजघराणा आहे आपल्या. तर या ठिकाणी हिला आपण इथून काढून दिलेलं बरं. विष पेला पाठवला, विष का पेला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे. विष प्राशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मृत्यू तर झालाच नाही, हलाहल विष होतं, हजारो पटीने एनर्जी निर्माण झाली. आणि असाच प्रसंग बाईंच्या जीवनामध्ये होता. जहरीले नागांनी दंश केला, पण बाईंनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नाही नेऊ दिलं. बाई इथेच या मंदिरामध्ये होत्या. बाई आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. कारण महाराज न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. पण ज्या वेळेला अंतकरण विकाररहित होईल आणि मग मात्र त्या ठिकाणी सुखे येतो घरा नारायण. माझ्या संत मीराबाई महाराजांच्या भक्तीला सुरुवात झाली. राणानं सांगितलं, मीरा अगर आपको भक्ति में रहना है तो महलों से बाहर, अगर महलों में रहना है तो भक्ती से बाहर, और भक्ती में रहना है तो महलों से बाहर. आजची मुलगी काय म्हटली असती, कशाला एवढा राजवैभव, एवढा राजथाट त्यागायचा, कुठे जाणार, कुठे राहणार, खाण्यापिण्याची काय व्यवस्था. मीराबाईनं सांगितलं, हे राणा, अरे आग लाग तुझ्या अशा महलाला, ज्या महलामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाची भक्ती होत नाही. राणाजी तेरे मागे लगी, राणाजी तेरे महलों को आगे लगी, घासा भूसा की कुटिया बनाऊंगी, घासा भूसा की कुटिया बनाऊंगी, राणाजी तेरे महलों को आगे लगी, राणाजी तेरे महलों को आगे लगी. हे राणा, अरे आग लाग तुझ्या अशा महलाला, मी कुटिया करेल एखादी गवताची आणि तिथे राहील, पण माझ्या कृष्ण कन्हैयाची भक्ती सोडणार नाही. त्याच वेळेला मीराबाई महाराजांनी तो महल त्यागला आणि मीराबाई महाराज निघालेला आहे. अरे आग लावत लागो तुझ्या अशा महलाला. निघाला महाराज पुढे. मग मीराबाईंनी काही विचार केला का? मीराबाई सोबत कुठलं ATM होतं? मीराबाई सोबत खाण्यापिण्याची काय शुदोरी होती? काहीच नव्हतं मीराबाई सोबत. मीराबाई निघाल्या, कारण लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. ही अवस्था प्राप्त झाली. निघाल्या मीराबाई महाराज. आणि निघाल्याच्या नंतर
मला सांगा, मुठभर पोयामध्ये गाव सोनियाचा दिला गा सुदाम देवाला. मग ज्या भगवान परमात्म्यानं मीराबाईसाठी घेतो विष पेला, मीराबाईनं एवढं जीवन समर्पित केलं. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, सर्व काही सोडलं होतं मीराबाई महाराजांनी. मग मीराबाई महाराज जर म्हटले असत्या, देवा मुठभर पोयामध्ये सुदामजीला सोन्याचा गाव दिला, मग या राणानं मला महलाच्या बाहेर काढलं, तर ह्याच्या जिद्दीवर मला सोन्याचं महल उभा करून दे. तर भगवान परमात्म्यानं 10 महल उभे करून दिले असते, सोन्याचे महल. पण मीराबाईंना माहिती होतं, धन मिळवून कुटी सवे नये रे लंगोटी. मीराबाईने एकच मागणं मागावं, प्रभूला एकच म्हणावं, प्रभुजी नाव किनारे लगाव, प्रभुजी नाव किनारे लगाव, पानी गहरा नाव पुरानी, पानी गहरा नाव पुरानी, प्रभुजी नाव किनारे लगाव, प्रभुजी नाव किनारे लगाव. हे मीराबाईंचं वाक्य की प्रभुजी नाव किनारे लगाव, पाणी गहरा नाव पुरानी. मीराबाई महाराज म्हणतात, कन्हैया काही नको, पण ह्या आता ही जी नाव आहे या भवसागरातून पहिलं तीराला कशी न्यायची हे तुझ्या हातामध्ये आहे देवा. याच्या पलीकडे माझं मागणं काहीच नाही देवा. कारण आता या भवसागर, पाणी गहिरा म्हणजे काय, या भवसागरातल्या लोकांची, आता या कलियुगातल्या लोकांची मन दूषित झालेली आहे. पाणी गहरा नाव पुराणी, नाव पुराणी म्हणजे काय, ही माझी जी भक्तिरूपी नाव आहे, माझी ही जी भक्ती आहे ना देवा, बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली आवडी. अरे दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है, शाम तुझे मिलने का सत्संग ये बहाना है, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है, शाम तुझे मिलने का सत्संग ये बहाना है. मीराबाई म्हणतात, अरे दुनिया वाले क्या जाने और राणा भी क्या जाने कि मेरा रिश्ता पुराना है, शाम तुझे मिलने का सत्संग तो ये बहाना है. मीराबाई पुढे निघाल्या. मीराबाईला मेवाड मधून सुद्धा हाकलून देण्यात आलं. मीराबाई महाराज मेवाड मधून निघाल्या, वृंदावनात आल्या. आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथे कृष्ण कन्हैयाच्या भक्तीला प्रारंभ, आणखी भक्ती वाढू लागली. आणि त्या ठिकाणी वैराग्य आणखी जागृत होऊ लागलं. वैराग्य आणखी जागृत होऊ लागलं, भक्ती वाढली. आणि त्या ठिकाणी जशी जशी भक्ती वाढू लागली, वैराग्य वाढायला लागलं. आणि त्या वृंदावनामध्ये वास्तव्य केल्याच्या नंतर एक कुटिया होती. त्या कुटियेवरती लिहिलेलं होतं, स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नाही. मीराबाई महाराज हट्टी स्वभावाच्या होत्या. मीराबाई महाराजांनी ते वाचलं आणि मीराबाई महाराजांच्या लक्षात आलं. मीराबाई म्हणतात, अरे ज्याच्या अंतकरणामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव आहे तो संतच कसला. कारण अहम ब्रह्मास्मी या बोधावर जो आरूढ झाला तो संत आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत जाना जगी. तर ते पाहिल्याच्या नंतर मीराबाई महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे ज्या आईच्या पोटी जन्म घेता त्या आईची अवहेलना करता, त्या माऊलीची अवहेलना करता, आणि मग हा संतच कसला. मीराबाई महाराज हट्टी होते आपल्या बाईंसारख्या. मीराबाई महाराजांनी त्या ठिकाणी धाड दिशी कुटियाचा दार उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला. त्या संतांनी त्या ठिकाणी मीराबाई सोबत वाद घातले. महाराज आतमध्ये प्रवेश कसा केला, मीराबाई महाराजांनी झापलं. मीराबाई महाराज म्हटले, अरे तुझ्या अंतकरणामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव आहे, तू संत कसला आणि कसला तुला वैराग्य. पण तिथे सुद्धा मीराबाईंची अवहेलना झाली. शेवटी मीराबाई द्वारकेला आल्या. आणि द्वारकेला आल्याच्या नंतर काय अवस्था झाली माझ्या मीराबाई महाराजांची. मधुकरी मागावी, उदर भरण झालं की दिवसभर द्वारकाधीशाच्या मंदिरात बसून राहावं आणि कृष्ण कन्हैयाचं भजन त्या ठिकाणी आळवावं.
कृष्ण कन्हैयाच्या मूर्तीकडे, द्वारकाधीशाच्या मूर्तीकडे बघावं, भाव समाधी लागावी. इकडे मात्र 12 वर्ष मेवाडमध्ये दुष्काळ पडलेला आहे. वरुण राजा सुद्धा त्या ठिकाणी कसा येईल महाराज? संतांचा अपमान झाला. घरातून, दारातून, गावातून संत कधीच नाराज होऊन नाही गेले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी दुष्काळ पडला. तिथे पुन्हा एक वैराग्यवान संत आले. त्या संतांनी सांगितलं, अरे तुम्हाला गावचा हिरा कळला नाही, तुम्हाला हिऱ्याची पारख करता आली नाही, पर्जन्य तेव्हाच पडेल. कुठला यज्ञ करू नका, काही करू नका. तुम्ही संत मीराबाईकडे जा आणि मीराबाईंना माफी मागून इथे घेऊन या, तेव्हा या ठिकाणी दुष्काळ पडेल. ही मंडळी वृंदावनात आली. वृंदावनात आल्यानंतर त्या ठिकाणी मीराबाई महाराजांचा भरपूर प्रचार प्रसार झाला होता की मेवाडच्या कोणी स्त्री संत आहे, महान भक्ती आहे. तिथून ही मंडळी वृंदावनात आल्यानंतर त्यांना पत्ता कळालं, तपासांती कळालं का आता मीराबाई कुठे आहे? द्वारकेमध्ये आहे. ही सर्व मंडळी द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मीराबाई महाराजांना दुपारची वेळ आहे, भाव समाधी लागली, ब्रह्मानंदी लागली टाळी, मग देहात ते कोण संभाळी, अशी विधेय अवस्था प्राप्त झाली. भजनाला प्रारंभ झाला आणि त्यावेळेला ही मेवाडची मंडळी तिथे येतात. मीराबाई तर भाव समाधीमध्ये आहे, आत्मा कुंठित होऊ लागला. त्याच वेळेला ही मेवाडची मंडळी येऊन नतमस्तक होतात, माफी मागतात. मीराबाई महाराजांनी अलगद असे नेत्र उघडले, समोर पाहतात तो मेवाडची मंडळी. मीराबाई आम्हाला क्षमा करा, फार मोठा अपराध झाला, आता मात्र आम्ही सर्व त्रस्त झालो, दुष्काळ पडला, पर्जन्य नाही. आणि त्यावेळेला मीराबाई महाराज काहीच बोलत नाही, द्वारकाधीशाकडे पाहतात. हाची नेम आता न फिरे माघारी, पण यापुढे तुझ वाटे आता ते कारी अनंता. बस द्वारकाधीशा, आता तुला वाटेल ते कर राजा, बस फक्त फिरे हाची नेम आता न फिरे माघारी, आता मागे पाठवू नको देवा, आता मात्र पुढे जशी तुझी इच्छा, तुझं वाटे आता ते करी अनंता. परिणाम काय झाला? दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये घंटानाद झाला. दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये घंटानाद झाला. आपोआप दिवे लागल्या गेले 12 वाजता आणि त्याच वेळी मूर्तीमधून हात बाहेर आले आणि मीराबाई महाराजांना त्या हाताने मूर्तीमध्ये सामावून घेतलेला आहे. आणि मग ही मेवाडची मंडळी चकित झाली. नाम गाता गाता देव पहावया गेलो, तिथे देवाची होऊन ठेलो. हे जीवन माझ्या मीराबाई महाराजांचं झालं होतं माई बापू. कारण माझ्या मीराबाई सुरुवातीला कुठेच नाही गेल्या, घरीच होत्या. इथे राहून त्या ठिकाणी ठाईच बसून एक चित्त केलं आणि एक चित्त केल्याच्या नंतर भगवंताला माहिती होतं आता हिला सर्वांपासून विलग करावं, म्हणजे सर्व सोडल्याच्या नंतर विकार रहित अगोदरच झालं होतं अंतकरण, मगही आता आपल्याला प्रिय होईल. म्हणून प्रभूला प्रिय व्हायचं असेल तर सर्व सोडावं लागतं आणि सर्व सोडल्यानंतर प्रभूला प्रिय झाल्यानंतर बघा या जगताच्या पाठीमागे लागायचं नाही. कारण हे जगताच्या पाठीमागे नाही लागायचं तर जगदीश्वराच्या पाठीमागे लागायचं. एक उदाहरण इथे सांगून जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही दररोज न्यूजपेपर वाचत असाल, न्यूजपेपर वाचताना बोलत चला तिला टाकतो, पेपरामध्ये जगताचं वर्णन आहे आणि रामायणामध्ये माझ्या जगदीश्वराचं वर्णन आहे, म्हणून आज रामायण पूजनीय आहे. विठ्ठल विठ्ठल विषय आहे आपला की न लगती सायस जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तर बघा पुढे जर आपण या बाबतीमध्ये विचार केला तर संत जनाबाई महाराजांना मंदिरात जायला वेळ भेटला नाही, पण जनाबाईसाठी देवाला, मंदिरातल्या देवाला इथे यावं लागलं. कारण एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगीत दळू लागला, जनी म्हणत तसे ओविला, जनी म्हणत तसे ओविला, ऐकून देवदंग झाला, नाही शुद्धी राहिली त्याला, प्रातःकाळ समय झाला, पाहून देव दचकला, पुजारी येतीन पूजेला, मी नाही दिसलो तर त्याला, होईल बोबाट सर्व लोकाला, असा विचार करून मनाला देव गडबडीने निघाला. तेवढ्यात प्रकार काय झाला, शालू आणि हार विसरला, घेऊन वाकळ जनीची मंदिरी नटला, राम राम राम, घेऊन वाकळ जनीची मंदिरी नटला, राम राम राम. पुजाऱ्याने उघडले द्वार,
पाहिला रुक्मिणीवर नाही शालू जोडे आणि हर अंगावर दिसे जनीची वाकळ अंगावर पाहिलं पुजारी आले अरे एकमेका पुसती पुजारी की अरे कुणी केली देवाची खरी चोरी देवाची चोरी करण्याचं हे माप आता कुणी केलं देवाची विटंबना कुणी केली त्यावेळेला तपास सुरू झाला आणि तपासांती कळालं की ही चादर जनाबाईची ही गोधडी त्या ठिकाणी राजदूतानं फरमान काढलं यावर एकच शिक्षा देवाची विटंबना केली याला फाशीची शिक्षा दिली जाईल फरमान काढलं की जनाबाई महाराजांना चंद्रभागेच्या तीरावर सुळावर देण्यात येणार आहे सर्व पंढरपूर जमा झालं आता हिच्या भक्तीचा सोंग उघडा पडणार पण जाको खेर साया मार सके ना कोय चाहे सब जग बैरी होय त्यावेळेला राजदूत म्हणे जनाईला करा आता सुळावर जाण्याची तयारी कोण आहे तुझा तो देव हा कत्या मारी राम 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 हा कत्या मारी राम 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 जनाईन फोडीला टाहो धाव श्रीरंगा पांडुरंगा घडी घडी येत होतास केशवा आज कोठे निद्रा लागली जनाईचा ऐकून टाहो हरी प्रगटला सुळाचे झाले पाणी राम 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 सुळाचे झाले पाणी राम 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 त्याच वेळी हरी त्या ठिकाणी प्रगट झाले सुळ तोरविला होता चंद्रभागेच्या तीरी आणि हरी प्रगट होऊन त्या ठिकाणी सुळाचं पाणी पाणी झालं आणि मग संत जनाबाई महाराज की जय सुरू झालं कारण चमत्काराशिवाय जग नमस्कार करत नाही सांगून जाईल या ठिकाणी बाबांनो तुम्ही म्हणता मग तुमचा देव नाही विसंबत येरा मग जनाबाईला ज्या वेळेला जनाबाईवर चोरीचा आरोप झाला सुळावर नेल्या जात होतं त्यावेळेला तुमच्या देवाला झोप लागली होती का तेव्हा कुठे गेला होता तुमचा देव सांगून जाईल देवाला माहिती होतं मी जर जनाबाईच्या घरामध्ये जनाबाईच्या त्या कुटीमध्ये मी जर माझी गोधडी माझे दागिने विसरून राहिलो नाही आणि जनाबाईची गोधडी जर मी अंगावर घेतली नाही तर त्या ठिकाणी जनाबाईवर चोरीचा आरोप लागत नाही आणि हिच्यावर चोरीचा आरोप लागला नाही म्हणजे हिला सुळावर देण्यात येत नाही आणि हिला सुळावर देण्यात आलं नाही म्हणजे मला तिथं प्रगट होता येत नाही आणि जोपर्यंत मी प्रगट होत नाही तोपर्यंत माझ्या जनीचं संतपण सिद्ध होत नाही संतांचं संतपण सिद्ध होण्यासाठी भगवान परमात्म्याच्या या लीला आहेत कारण भगवान परमात्मा चॉकलेट सभी को देता है लेकिन थप्पड़ उसी को देता है जिसको अपना मानता है विठ्ठल हो आणि म्हणून त्या ठिकाणी बघा जनाबाई महाराज कुठेच गेल्या नव्हत्या जनाबाई महाराजांनी काय केलं ठाईच बैसोनी दळण दळता दळता एक चित्त केलं आणि त्या विठ्ठलाला आळवलं परिणाम काय झाला तर त्या ठिकाणी जनाबाईसाठी भगवंताला सुळाचं पाणी करावं लागलं म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांनी द्वितीय चरणामध्ये सांगितलं की कुठे जायची गरज नाही अंतकरण शुद्ध झाल्यानंतर आणि त्याला आवडीने आळवल्याच्या नंतर आवडीने भावे हरिनाम घेतल्याच्या नंतर अभंगाच्या द्वितीय चरण न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा हे सुखे येतो